आवाज येतोय मला सर्वांना जरा दादा इको कर हॅलो हॅलो थोडा हॅलो हॅलो थोडा कमी करायचं हॅलो 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 बरं आवाज येतोय मला सर्वांना या इकडच्या वरच्या वरून आवाज येतोय का माझा येतोय ना मग बारी आधी कशी झाली पाहिजे दणदणीत ना बघा कार्यक्रम सुरू करण्या अगोदर या ठिकाणी दादा निवडकर दादा दोन शब्द या ठिकाणी बोलणार आहेत सर्वांना नमस्कार. फक्त एक 2च मिनिटं सगळ्यांची घेणार आहे. आपण आजोबा बारीचं सूर्यवानाची बारी बघायला या मंडळाला 2021 पासून आता 2025 पर्यंत 5 वर्ष झाले आणि त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या मंडळानं म्हणजे या छोट्या छोट्या मुलांनी हे मंडळ तयार केलेलं आहे. या अगोदर याच ठिकाणी 25 वर्ष देवीनं राज्य केलं इकडे. अगोदरच्या सगळ्या आमच्या म्हणजे आजोबांनी पण इकडं सगळं मोठमोठे कार्यक्रम केले, सगळे इन्व्हॉल्वमेंट झाले. परंतु 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मध्ये पडलेले परत बंद कार्यक्रम या छोट्या छोट्या मुलांनी म्हणजे आत्ता कॉलेजला जाणाऱ्या मुलांनी चालू केला हा कार्यक्रम. आणि या मंडळाला 5 वर्ष झाले. या 5 वर्षामध्ये एवढ्या खस्ता घालल्या मंडळाच्या मुलांनी की जेणेकरून इथं कार्यक्रम करायला पण पैसे नसायचे अशी अवस्था होती. आज 5 वर्षानं देवीनं त्यांचं कारण आणि इथल्या निवडीवासियांचं कारण ऐकलं आणि त्या कारणाला प्रतिसाद देऊन देवीने इथे मोठी जागेची पण अरेंजमेंट करून दिली. स्वतः पण इकडे विराजमान झाली. 25 वर्ष राज्य केलं होतं आणि आता भरघोस 1-1 लाख रुपयाचे कार्यक्रम पण करून घेतले. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, मी उगाच तिथे शायनिंग मारायला उभा राहिलो नाही. नवरात्र उत्सव हा सर्वांचा आजूबाजूच्या सगळ्या लोकांचा आहे आणि हा सार्वजनिक आहे. परंतु मला एवढंच सांगायचा हा संदेश द्यायचा आहे की जे आपण 8 दिवस ते 10 दिवस कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमामध्ये भजनाला पण 4 लोक नसतात. आज बारीला फुल गर्दी आहे, बाहेर रस्त्यावर जागा नाही आहे. परंतु त्या देवीजवळ तुम्ही नतमस्तक व्हा. इथल्या सगळ्या पंचकृषीतल्या लोकांनी या मंडळाला सहकार्य करा आणि असंच हे मंडळ आयुष्यभर पुढे आम्ही असू नसू नावारूपाला राहू दे. याचबरोबर इथं हनुमान मंदिर पण आपण बांधलं यावर्षी. त्याचे पण उद्घाटन हे आता याच्यावर व्हायला पाहिजे होतं. पावसामुळे योग नाही आला, जोडून म्हणून झालं नाही. परंतु ते 8 तारखेला होणार आहे. त्यासाठी पण आपण सर्वांनी सहकार्य करायचं मंडळाला. आणि हे सगळं रजिस्टर मंडळ हे छोट्या बाळगोपांचं जे मंडळ आहे ते आयुष्यात पुढे 9 दिवस 9 बाऱ्या वाजवेल असं हे मंडळ काम करेल. पण आज ही 1 बारीने आपण सुरुवात करतोय. आज 5 वर्षानंतर ही बारी होते. मुलांना अक्षरशः एखादा कार्यक्रम करायला 500 रुपये खिशात नव्हते अशा पद्धतीचे म्हणजे 4 वर्ष मुलांनी काढलेली आहे. मी खरं तर या सगळ्यांच्या वतीनं मी कोण नाही पण माझी सगळी ती छोटी कॉलेजला जाणारी मुलं आहेत त्यांचं मी भरभरून कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा सर्वांच्या शुभाशीर्वाद घेऊन या ठिकाणी दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या सर्व या रसिक प्रेक्षकांना या शाहीर अंकितचा शाहीर मानाचा मुद्रा या ठिकाणी घेतोय बघा. तुमच्यामुळे घडलो साहिर
जाहीर तुम्हामुळे घडलो शाहीर शेवीशी झालो जाहीर आशीर्वाद तुमचा राहो पाठीशी हात धरा आशीर्वाद खरा राहो पाठीशी हात धरा आणि म्हणून रसिका रसिका मानाचा करतो मुजरा रसिका मानाचा करतो मुजरा सुभाष घाटगे गुरुवर्य शाहीर रत्नाकर मास्टर वस्ताद सतीश सिकवाड दिगू जाधव जोगू देवळे तसेच आम्हाला लाभलेले संगीतकार या ठिकाणी ढोलकीपटू आमचे महेंद्रदादा राणे ऑर्गन मास्टर सुरजदादा मुन्नार बँजो मास्टर अजयदादा कांबळे तसेच बॅडवाद्य अनिलदादा कांबळे तसेच हा आवाज हा फेमस आवाज तुमच्यापर्यंत माझं जे पोहोचवत आहे ते आमचे साऊंडकार रत्नागिरी ते आमचे साऊंडकार गगनगिरी साऊंड या साऊंडचे मालक सिद्धेश दादा मालक यांना देखील या शाहिरांचा शाहिरी मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी पंचकोशीतील या अनेक कला क्षेत्रातील कलाकार शाहीर वर्ग या ठिकाणी उपस्थित असते त्यांना देखील या शाहिरांचा शाहिरी मानाचा मुद्रा तसेच रत्नागिरी रायगड गंगीतुला उन्नती मंडळाचे अध्यक्ष फेमस हात त्यांचा माझ्या शिरावर आहे असे आमचे गणेश बुवा शिंदे यांना देखील या शाहिरांचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो तसेच या गावची गावदेवी आई जोलाई माता हिच्या चरणी नतमस्तक होऊन या गावचे ग्रामदैवत रवळनाथ व हनुमान देवाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक नवदुर्गा हनुमान सेवा मंडळ एवढी आज या मंडळाचे थोर असे आता दिवळकर दादांनी त्यांची महती या देवीची सांगितलेली आहे की 25 वर्षापासून ही देवी या ठिकाणी स्थापना आहे आणि ही स्थापना तिने 5 वर्षापूर्वी केली आणि असेच कार्यक्रम दादा तुमच्या या रंगमंचावर चालू राहावं अशी या ठिकाणी या देवीचरणी प्रार्थना करतो तसेच आज मोलाची कामगिरी करून या ठिकाणी प्रत्येकाचा मी आभार मानतो की हे सर्व पैपै करून हा तुम्ही कार्यक्रम या ठिकाणी ठेवला तुमचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी बावनदी या मंडळाचे अध्यक्ष तसेच गावचे उपसरपंच व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री संजय दादा उर्फ पिंट्या शेठ दादा निवळकर यांना देखील या शाहिरांचा शाहिरी मानाचा मुजरा करतो तसेच या मंडळाचे सभासद संतोष दादा सुतार राजू निवळकर दिलीप दादा सुतार श्रीपाद दादा गांधी यश सुतार बाबू शिर्के पार्थ दादा अडविलकर वीरदादा पांचाळ मंगळदेव शिर्के सौरभ निवळकर सिद्धेश सावंत निलेश सावंत
मौला शेख, लघु लोहार, प्रज्वल लोहार या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. तसेच आज या ठिकाणी आम्हाला असलेल्या प्रतिस्पर्धी शाहीर काय त्यांचं नाव बाई आल्याने सांगून गेल्या, पण त्यांचा समाचार घ्यायचा ना नक्की नक्की ना. बघा हा बाईला चापून जातो बरोबर. बाईने काय केलं, आलेल्या बाईने जरा थोडासा चिंता काढला. मला वाटतं आज माहिती आहे त्यांचा याड निघत, मग बाई जास्त बोलल्या नाही. त्यांचा याड बघा कसा काढतो बरोबर. हा बघा बघा स्वभाव म्हणजे स्वभाव माझा दिसायला साधा आहे. आपले साधे साधा स्वभाव माझा साधे आहे. साध्या ए बाय स्वभाव माझा साधे आहे, पण तुझा वाटे काढून नक्कीच जाईल. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे की जागडीत या जागडीत रंग खरा मीच भरणार. ए साक्षीबाई ऐक, या जागडीत रंग खरा मीच भरणार आणि तुमचा पैसा वसूल करून जाईल अशी बाई मीच करणार. सर्वांचा पैसा अगदी वसूल करून जाणार आहे. फक्त स्तवन आणि गण होते व बाई कवड होते. बघा या ठिकाणी आई चरणी स्तवन माझी समर्पित करतो. तुझ्या जगण्याचे आम्हाला विसावा इतर पतीला त्या आई बाबासाठी माझा जीवन कसावा आज ज्ञान दिले त्या गुरुच्या माझा तुझे नाव
कोसारी देवा कोणी जगती आणि नित्य दिवस दैवानी तुझी करीतो मी भक्ती आणि म्हणून महानवरात्रीचा या आईचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय म्हणून काय म्हणायचंय पूजिले आई तुला भक्ती भावानी अग पूजिले आई तुला भक्ती भावानी अग भक्ती भावानी पूजिले आई तुला भक्ती भावानी अग भक्ती भावानी दुर्गा माते आई एवढी यारणी दुर्गा माते आई एवढी यारणी करतो तुझ्या नावानी दुर्गा माते आई एवढी यारणी करतो तुझ्या नावानी
ते आई मुळे करतो तुझ्या नावाने ओम श्री रत्नाकर महाकाळ गुरुवारी माझे सतीश धोटू विकाजी वस्त्रात साजे सगळे महेंद्र सुर संगीतकार माझे गौरी अंकित गणी हागाजे बोला श्री अखंड हरिदास वाणी गाण्याला सुरुवात करतो तर तुम्ही बाई बोलल्या दारू मागायची हे हा धूर सोडू नका कारण मला बुवांचा धूर काढायचा आहे बोलले ना बाई या बिना धुराचा तुझा धूर काढायचा नको कसा या धुराची पण गरज नाही बाई तुझा धूर नाही तुझा बाई सूरच काढतो बरोबर आज हा पहिली बाई सूर काढायची सूर केकडे केकड टेस्ट करा आज त्या गणरायाला आपली आळती करते जरा गोड गळ्यानं बोल ना गोड गळ्यानं आवडत काय नुसती केकाडी केकड टेस्ट काय तुझी केकाडी बोलतो बरोबर हा बघा या ठिकाणी गाण्याला सुरुवात करतो गण झालं मी बाईकडे बोलतो तुझ्या अंगी वसल्या 14 विद्या 64 कला सर्वप्रथम पूजेचा मान तुला दिला की सर्वप्रथम पूजेचा मान तुला दिला आणि तुझे गुण गाण्या द्यावी बुद्धी मला नहीं लगता तेरे बिना नहीं लगता दिल तेरे बिना बघा गण कसं
नमितो तुला गणराया ए साक्षीबाई गण कसा होतो त्या गणरायाला आळवणी करतेस गणराया देखील प्रसन्न या ठिकाणी झाला पाहिजे बघा नमितो तुला गणराया गाऊगे सुमनाने नमितो तुला गणराया गाऊगे सुमनाने गीत गायनाने आणि गवनाने असं रंगणी धावणे गणाना जुगच्या कावराने असा रंगणी धावणे असरंगणी धावणे नाजुकशा पावलाने असरंगणी धावणे नाजुकशा पावलाने 1 2 3 4
बघा या ठिकाणी तुम्ही ज्याच्या आतुरतेने वाट पाहताय म्हणजे श्रवण झालं, गण झालं, त्या गणामागून येते ती कोण? आवाज कुठे आहे तुमचा? आवाज पाहिजे, आवाज. गवळ्यांना तुम्हाला घासून का बाईला काढ घासून कसे करू? बाई म्हणतात की माझे कार्यक्रम तुम्ही रेकॉर्ड करताय ते नवरात्री नंतर टाका. बाई आजची किती नवीन माल. बाई नवरात्र होऊन गेल्या. कुठल्या बाई? कुठली आहो तुम्ही? नवरात्री बाई होऊन गेल्या. नवरात्री नंतर काय टाका? आणि मी तुम्हाला रोज बाई ठोक सांगतो, माझे कार्यक्रम उद्या टाका तुम्ही युट्यूबला. बरोबर ना? तुमचे सबस्क्राईब वाढू दे, तुमचे लाईक पण वाढू दे, तुम्हाला भरभरून शुभेच्छा असतील माझ्या. माझे कार्यक्रम तुम्ही बिनधास्त युट्यूबला टाका. माझं खुलं आव्हान आहे तुम्हाला. या बाईने काय घाबरू नका. म्हणतात कार्यक्रम माझे युट्यूबला तुम्ही टाकायचे नाही. बाई काही तर फुकट आलेस? बाई काही तर फुकट आलेस काय? टाकू दे बाई. लोकांची इच्छा आहे, लोकांची मनमानी आहे, करू दे त्यांना. बरोबर ना? टाकायला पाहिजे तुम्ही युट्यूबला बिनधास्त टाका माझा कार्यक्रम. मी गेल्या वर्षी काय येणार आहे. दुसरा विषय हिला पेटू काय? जरा पेटू असा पाहिजे, आवाज असा पाहिजे. मी हिला पेटवतो पण मी असली इटवतो नाही इटवतो, दुसऱ्या बाजूला उभी राहणार नाही. तिला माहिती आहे आणखी तरी याड कसा काढतो. कारण यावर्षी पहिल्यांदाच भेट बाईची माझी, यावर्षीच्या म्हणतोय पहिल्यांदाच भेट. पण बाई रेटून रेट कार्यक्रम करणार. या ठिकाणी बघा मला म्हणतात, काय म्हणतात? हे काळ्या म्हणतात. काळ्या बोलले ना मला. ए साक्षी तुझी कोणतो नक्षी बरोबर. ए साक्षी शिंदे तुझे करतो आता वांदे. बघा या ठिकाणी बाई मला म्हणतात की काळे रूप काय या श्रीहरिण्या दिवाळी देखील धारण केलं, त्याला काही लाज नाही. लाज कशी नसेल. या ठिकाणी आलेल्या पब्लिक मधला 30% तरी पब्लिक असा असेल की रंगऱ्यांचा सावळा माझ्या का आपल्याला तुम्ही पण आहे काय? हे बाय तू मला काळ्या म्हणतेस ना, जरा खाली वाकून बघ. काय म्हणतोय? जरा खाली वाकून बघ, ती पण खाली आहे. सांगतो माकड उन्हाचा चेला आहे, वरच्यावर कधीच बोलणार नाही. बाई जरा खाली वाकून बघ, ती पण काळी आहे. काय सावली हो, पण ती सावली खाली आहे ना. तिला आल्यानंतर सांगा. दुसरं नाही मी असते काळ आहे. देवानी मला हा जो रंग धारण केलाय तो असते. तुझ्या मोठा नाटावटा करून या ठिकाणी आली ना मोठी साडी बिडी घालून काय नाटक्या अर्धा बेमाटी दिसत होता बाईचा. बिडीचा अर्धा बेमाटी दिसत होता. बघा दुसरा विषय मला म्हणतात बाय बुवा असा म्हाताऱ्यासारखा दिसतो. मी काय म्हाताऱ्यासारखा दिसतो काय हो? सांगा. म्हातारा दिसतो मी? नाही. मेले काय तुझे डोळे फुटले? मी म्हातारा दिसतो काही ना? बाई तू म्हातारा बोलतेस काय? बघा बाई तू मला म्हातारा म्हणतेस ना, तर बाय गडी मी आहे तरुण. काय? अगं बाय गडी मी आहे तरुण. आता बघ चांगलंच जातो काम करून. अरे आईच्या कडे पण सांगितलं बुवा कार्यक्रम चांगला कराल ना, काय टेन्शन घ्यायचं नाही.
पैसा वसूलवारी करणार. हा बघा या ठिकाणी बोलली आफ्टर बस तुम्ही आफ्टर बसाल काय तर दुसऱ्या बारीला आलं तर काय तुम्ही आफ्टर बसाल बाई काय आपटायचे आहे ना ती समोरच आपटतो. हा तुझ्यात कसं मागून वार करत नाही. पहिल्या बारीला कमी बोलला आणि दुसऱ्या बारीला हा बुवा बोलला पण मी बोललो असं नाही बाय. काय असत ना सडेतोर वार समोरच वार करण्याची चाल कुठली वाटतंय ग या म्हातारपणात अशीच काय चालू होती ना. गाण्या गाऊन पोरं बघतात वाकून रे पोरं बघतात वाकून र गाणं मारतोय मुठ्यार. ए बाय मुठ्या नाही तुझा मुठ्या काढतो बरोबर मुठ्या तिचा काढू ना मुठ्या. काढू ना काढतो बरोबर बघा. गुट्या नाही बाई अशा गुट्या काढेल ना तू बघ आता बघा. आणि कुठल्या शास्त्रात आहे बाई गुट्या गुट्या या मोठे कुठला केला काय माहित का हिच्या शास्त्रात कुठं दिसला काय माहित. मला काय तो आजपर्यंत दिसला ना कुठला काही मोठ्या नाण्यात काय माहित नाही आपल्याला. पण बाई बोलतात ना गुट्या गुट्या असू दे. तो मुठ्या बरोबर बाळत होतो काय बघत होतीस काय बघायला गेली होतीस काय. एवढी जर बाई त्याला आली होती तर त्याच्यासोबत जायचं तू पण खेळायला. बरोबर ना. बघा काना माझ्या शास्त्रात तरी असं आहे की काना मोठ्या मोठ्या काय खेळला होता असं छोट्या मोठ्या या सर्व खेळ खेळलाय तो. म्हणून काय म्हणतोय बघा कधी खेळला नाही राधे खेळ असा मोठ्या ग साक्षी बघा आल्यावरती टेव 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 करते फडफडवले ना असे फडफडवले आल्यावरती लाल भुरकू होईल. काय टेन्शन घेऊ नका माझ्यासाठी फक्त दुसरी बारी फक्त मोजून अर्धे असे कर पण बाय ना अशी म्हणजे लोलवणार मी चिकल करून थांबायचं आहे माझ्यासाठी तुम्ही. ते आल्यावर बघा पिसलं ती ते मला महाराष्ट्रानं अख्ख्या काय घेतला नाही डोक्यावर घेतला नाही शिव्यांमध्ये व्हायला घेतला नाही. शिव्यांची मोठी आहे शिवरेडी तिला नाव काय मी ठेवले माझं वैयक्तिक नाव तिला मी ठेवले शिवरेडी. बाई शिव्या पण घालता आल्या पाहिजे पण कशा माहिती आहे माझी ऐकले बघ आज बघ ए टू झेड गाणी बाई तू माझी ऐकत बस बघ कशी गाडी लिहिली त्या शिव्या पण दिल्यात ना त्या कशा शास्त्रात दिल्यात ते बघ. बाई गाण्याची खरी धमक तुला दाखवतो मी बरोबर. कधी खेळला नाही खेळ राधे असा मोठ्या ग कधी खेळला नाही खेळ राधे असा मोठ्या ग पण कितीदा घातल्यात बघ. हा मग कितीदा घातल्यात बघ तुझ्या ग हंडीत काय म्हणते बघा तुझ्या ग हंडीत बघ कितीदा घातल्यात बघ तुझ्या ग हंडीत कुठ्या ग. समजलं बाय कितीदा घातला कानाने शेवटी खेळायचं हिच्या बरोबर तिच्या राधेबरोबर आहे ना गाणं भरपूर खेळायचं तिची थट्टा मस्करी करायचा आणि तिच्या खुट्या काय तिच्या माटला बरेचसे फोडलेले आहेत. कधी पाण्याने कधी मुटक्याने सर्वांनी फोडायचं बघा. कधी खेळला नाही खेळ राधे असा मोठ्या ग कधी खेळला नाही खेळ राधे असा मोठ्या ग पण कितीदा घातल्यात बघ तुझ्या ग हंडीत कुठ्या ग पण कितीदा घातल्यात बघ तुझ्या ग हंडीत कुठ्या
माझी गवळण नाही बाय, माझी गवळण नाही का? आज हा गाणा तुला चांगलाच नडणार आहे. हे साक्षी ऐक, आज हा गाणा तुला चांगलाच नडणार आहे. तुझ्या त्या मालावर आज गाणा चढणार आहे. या गाण्यासमोर हे साक्षी, या गाण्यासमोर तू आज ढसा ढसा रडणार आहे. या गाण्यासमोर तू आज ढसा ढसा रडणार आहे. कारण शिल्प्याक तुझी काय म्हणतोय का? कारण शिल्प्याक तुझी ती घागर काना धुना हाताना फोडणार आहे. अहो एक वड घेत केलाय त्यानं हवाल तुझ्या गुन्ह्यात. पहिल्यांदा या ठिकाणी गवळण गातोय. त्या गवळणीचा सारांश असा आहे की या राधाकृष्णाची जोडी होती. या कृष्णाच्या हातात ती मनमोहक अशी मुरली होती. तो मुरली हे ज्या कुठे जेवणात वाजवायचा तेव्हा या गोप गोपिका साऱ्या यायच्या एकत्र लीन होऊन त्या मुरलीच्या नादात त्या कानापर्यंत जायच्या. आणि त्यातली जी राधा त्या कानाला म्हणते काय बघा, या ठिकाणी माझी गवळण असते बघा. अगं हे राधा, हे साक्षी आहे बघा. अगं हे राधा मुरलीच्या नादा शोधत यायची टोकाशी. अगं शोधत यायची मला टोकाशी. मग ही राधा टोकाशी आल्यानंतर या गाण्याला म्हणते की गाणं अरे तुझ्या हाताची बासुरी आहे ना, ते असे काय जादू आहे की या सर्व या ब्रह्मांडाची तू पूर्ण सजवतो. हे ब्रह्मांड संपूर्ण गोकुळ तू सजवतोस या तुझ्या मुरलीना. तर ही काय जादू आहे, अशी काय कमाल आहे की या तुझ्या मुरलीमध्ये. तेव्हा गाणं सांगतोय की राधे नुकतीच कमाल नाही तर ही वरच्यावर जी जे बोट आहेत ना ते जे भोकावर फिरतायत, म्हणजे मुरलीला भोक होते वरती बरोबर ना, त्या मुरलीच्या वरच्या भोकाची बाई कमाल आहे. एवढंच बोलायचं बघा. आपण बोलतो ना एकत्र असले की काय येडे अशी बोलतील का, काय येडे येडे असं असतं. येडे साक्षी येडे हे असं असतं. अगं हे राधा मुरलीच्या नादा अगं शोधत यायची टोकाशी. मला गाणं सांगतोय वरच्यावरी त्या हलवून बोटाची अशी कमाल हाय वेळे भोगाची. साक्षी मी साक्षीला वेळी लोकांची बोलतो नाही काय माहितीये. हा गाणं तिला सांगतोय की राधे अगं हे वेळे या भोगाची वरच्या ज्या वाटतात ना भोगाची ती कामाला आहे बघा. अगं हे राधा अगं मुरलीच्या राधा शोधत यायची टोकाशी. अशी शोधत यायची टोकाशी. वरच्यावरी त्या हलवून बोटाची, वरच्यावरी त्या हलवून बोटाची.
या ठिकाणी शुक्ती विभागाच्या ऋतिक वाचनानुसार बाईंनी त्यांचा प्रश्न या ठिकाणी मला केलेला आहे की 7 या ठिकाणी प्राण्यांचे केले आहे 7 प्राण्यांच्या पाहिजे होता बाई तुम्ही प्राण्यांचे केला ती जरा चूक आहे ती सुधरा बघा 7 प्राण्यांच्या एक प्राणी केला 7 प्राण्यांचा काय 7 प्राण्यांचा एक प्राणी केला त्या प्राण्यांची निर्मिती कोणी केली त्या देवाचे नाव काय व कोणत्या अरण्यात केली या अरण्याचे नाव काय बाई गेल्या वर्षी तुमचा प्रश्न वेगळा होता या ठिकाणी तुम्ही प्रश्न मला नवीन टाकलाय जरूर प्रयत्न बाई या ठिकाणी करा पुढच्या वेळेला आपली नक्कीच भेट होईल कुठेतरी बघा माझा प्रश्न तुमच्यापर्यंत माझा पोहोचवलेला आहे तरी देखील माझा प्रश्न आहे भीमा बरोबर एका मल्लयुद्ध झालं भीमा बरोबर एका मल्लयुद्ध झालं त्यावेळी त्यांच्या माराने भीमाला आलेले कुकुड हे नष्ट झाले व त्या मल्लयुद्धाचे नाव काय बाई लेखी पुरावा असेल तरच उत्तर द्यायचं आहे बघा या ठिकाणी बाई आपल्या युद्धाची वार्ता केली आहे पण बाई आता मी तुम्हाला आपण बघा कोण घेतोय बघा संपूर्ण कौरव पांडवांची कथा आहे तर सर्व क्षत्रिय राजे जीवन करण्यासाठी बसले असता म्हणजे कौरव पांडव असे सर्व राजे एकत्र जेवण करण्याकरता बसले असता द्रौपदी ही एकटी साऱ्यांना जेवण वाढत होती ते जे जेवण वाढत असताना तिच्या डोईवरचा पदर आहे तो असा खाली यायचा त्यावेळेस कौरव युद्ध म्हणजे कौरवांचे जे संपूर्ण ज्ञान होती कौरवांची ती त्या द्रौपदीला हसू लागली की मला वाढ आता ती वाढणार कशी 2 हात तिच्याकडे ते पदर सावरायला धरायची आणि ते आता सावराव कसं आहे ना वाढावं कसं सावरून तर कृष्णाचा भाव करते पाठवू नका कृष्णा तिच्या मदतीला येतो की या माझ्या शरीराला असं काय कर की माझे पदर पण मला सावरता आले पाहिजे आणि ते जेवण पण मला सर्वांना वाढता आलं पाहिजे त्यावेळेस श्रीकृष्ण तिच्या त्या बॉडीला म्हणजे या शरीराला शरीर म्हणजे आपण बॉडी बोलतो बरोबर ना बोलतो ना बॉडी शरीराला आपण बॉडी बोलतो ना हा तर त्या बॉडीला श्रीकृष्णाला 2 वेगळे हात करतो असे 4 हात करून 2 हात जेवण वाढवण्यासाठी आणि 2 हात ते पदर सावरण्यासाठी बघा काय विषय आहे अगं स्वयंपाक कर तू डाळभात जिरा मिराची चटणी वाट बघा सर्वांच्या आवडीचं गाणं आहे बघा भोजन साऱ्यांना वाढीला उगा तू छेड काढीला त्या गौरवातला कर्ण तिची छेड काढतोय त्यावेळेस काय करते बघा भोजन साऱ्यांना वाढीला उगा तू छेड काढीला पाठीरा का हा भाऊ हाय ग पाठीरा का हा भाऊ हाय ग नको घाबरू श्रीकृष्ण सांगतोय की तू आता घाबरायची काही गरज नाही तुझ्या त्या तुझी बॉडी ती आता काम करेल काय टेन्शन घेऊ नको तुला 2चे 4 हात त्या बॉडीला करून दिले त्यामुळे तुझं काम होईल बघा नको घाबरू तुझं वाढ बॉडी काय घाबरू नको तुझं वाढ बॉडी हाय बॉडी हाय घाबरू नको बघा पाठीरा का हा भाऊ हाय ग पाठीरा का हा भाऊ हाय ग ए बाय आल्याने तर झाटू बिटू केला असता तर चालच काटू लावून जाय शिवाय द्यायचं बाई शास्त्रात द्यायचे असे माझ्यासारख्या भोजन साऱ्यांना वाढीला उगा तू छेड काढीला पाठीरा का हा भाऊ हाय ग पाठीरा का हा भाऊ हाय ग नको घाबरू तुझं वाढ बॉडी हाय ग नको घाबरू तुझं वाढ बॉडी
दुसरा पद असा आहे, बाई बाई चांगल्या झोपल्या असतील, चांगला झोपू दे जरा. बघा या ठिकाणी दुसरा पद मला घेतो आणि ज्याने आम्हाला या सेवेची संधी दिली त्या दादांवरून एक गीत माझं घेणार आहे आणि पहिली फेरी मी संपवणार आहे. बघा पद माझं बाई दुसरं असं आहे की या पांडवांचे गुरु द्रोणाचार्य हे एकदा स्नान करण्या एका गंगेमध्ये गेले असता त्या ठिकाणी मगर होती. त्या मगरीने त्यांच्या गुरुंना म्हणजे पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्या गुरुंना आदरट तोंडात घेतली आणि ते तोंडात घेत असताना गुरुवर्य सर्वांचा गौरवांनी मला वाचवा, मी त्या मगरीच्या तोंडात अडकलोय तर मला वाचवा तुम्ही. तर काय विषय घेतोय बघा. त्यावेळेस अर्जुनांना म्हणजे पांडवांचा जो अर्जुन आहे तो त्या गुरुंना वाचू दे. बघा अरे रडू नको बाळा बिपाण्याला जाते, अरे रडू नको बाळा बिपाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. गुरुला वाचवण्या त्या गुरुला वाचवण्या बळजाव तो केवढा, त्या गुरुला जाग वाचवण्या बळजाव तो केवढा. मग त्या पांडवांमधला अर्जुन हा साथ देतोय त्या गुरुना. बघा साथ देतो कसा बघा, साथ देतो कसा बघा. ते गुरु म्हणतात की मला हिच्याकडे तोंडातलं वाढा, म्हणजे आपली बोलतो ना आपली मराठी भाषा वाढवावी तशी बोलते. तुम्ही काय वाईट वाटत घ्या, त्याचा सराव बघा. बघा साथ देतो कसा बघा. तो ते गुरु म्हणतात की पहिले हिच्या मला तोंडातलं वाढा. बघा साथ देतो कसा बघा हिच्या तोंडातलं वाढा, साथ देतो कसा बघा पहिला हिच्या तोंडातलं वडा. गुरुला वाचविण्या बळजाव तो केवढा, गुरुला दाखवण्या बळजाव तो केवढा. साथ देतो कसा बघा हिच्या तोंडातलं वडा, साथ देतो कसा बघा हिच्या तोंडातलं वडा.
या ठिकाणी संजय दादा निवळकर त्या सूर्यकांत या ठिकाणी आम्हाला येता आलं त्यांच्याविषयी 4 शब्द घेतो. खरा माणूस हाय गुणवान साहित्य टाळ्या झाल्या पाहिजे ना यासाठी. खरा माणूस सर्वांचा विचार करून असणारा हा आपला माणूस आहे बघा. खरा खरा माणूस हाय गुणवान पक्ष भाजपची वाढविती शान. खरा माणूस हाय गुणवान पक्ष भाजपची वाढविती शान. त्याची कामगिरी हाय दमदार. खरा माणूस हाय गुणवान या भाजपची वाढविती शान. त्यांची कामगिरी हाय दमदार. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, विकासाचे हे कार्य सम्राट सोबती. विकासाचे हे कार्य सम्राट सोबती संजय दादा निवळकर. विकासाचे हे कार्य सम्राट सोबती संजय दादा निवळकर. विकासाचे हे कार्य सम्राट सोबती
संजय दादा बघा या ठिकाणी प्रथम फेरी या ठिकाणी माझी संपलीत आहे. बाईना साक्षीबाईंना दुसऱ्या फेरीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि बाई जास्त टुरटुर केली ना दुसऱ्या वारीला दुसराच काढतो मी. हा या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देतो. जास्त जर बाई बोलला